नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. कशा आहात? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे कारलं. ते कारलं म्हणजे कडू लागतं, पण या पद्धतीनं जर बनवलं तर बिलकुल कारलं कडू लागणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा कारला पण शिजून घेतलेला आहे. हे आपण हेतून असं मस्त हेतून मी होल केलेला आहे कारल्याला. तर चला, आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी, त्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा. त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं ना मंडळी तर बिलकुल बी तिखट लागणार नाही. त्याचबरोबर आपण घालायचं ह्याच्यात कढीपत्ता, थोडंसं लसूण बरोबर घालायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडंसं टमाटर, जास्त नाही, थोडंसं. आणि जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर चिंच घाला. आता यात मसाले घालायचे आपल्याला. थोडेसे हळदी, थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडंसं घरचं तिखट, खूप सारा धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि ते दाण्याचा कूट. थोडंसं आपल्याला टाकायचं आहे वरून मीठ. ते फक्त आपण त्यामध्ये मसाला भरणार आहोत ना कारल्यामध्ये, मग ते कच्चा राहू नये आतून. त्यासाठी ह्याला आपण छानपैकी कांदा वगैरे घालून परतून घ्यायचं आहे. आणि या मसाल्यामुळं बिलकुल हे मसाला चिंच वगैरे त्याच्यामुळं बिलकुल हे म्हणजे कडू लागत नाही. हा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचा आहे. हे बघा, आपण असा मसाला भरला. आपण ह्याच्यामध्ये तेल गरम केले ना, आपण ह्यामध्ये फक्त जिरं टाकायचं आहे बस. थोडं जिरं तडतडलं की आपल्याला हे जास्त शिजवायचंच नाही आहे, कारण का आपण शेला ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं आपण तेलामध्ये परतायचं आहे, पण थोडंसं तेल जास्तीचं लागेल एवढंच. आणि मग तुम्ही खाऊन बघा मंडळी, काय ते छान लागेल. आता आपण 5 मिनटं थोडंसं आपण एका साईडनं उलटा पालटा करून त्याला मस्तमध्ये थोडंसं शालो फ्राय करूया. ठीक आहे बघा मंडळी, आपलं हे कारलं एकदम बघा एकदम छानपैकी पूर्ण मसाला करून इथं घातलेला आहे. आपण बघा, एक गरम लई फार आहे. खूप छान लागते आणि कडू तर बिलकुल लागत नाही. खूप छान लागतं. आणि त्यामध्ये चिंच टाकले ना, त्यामुळं आंबट तिखट इतकं सुंदर लागतं. पण मी केलं तर मला आवडणारच. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतं. आणि अहो मंडळी, जाता जाता कमेंटमध्ये मला सांगा कसं झाले माझी कारल्याची रेसिपी. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.